एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रावरती दुष्काळ छाया, निम्मा महाराष्ट्र टँकरवर। राज्यात 1858 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू, तर मराठवाड्यातली परिस्थिती सर्वाधिक गंभीर। मराठवाड्यातल्या भूजल पातळीत दिवसेंदिवस घट, 51 तालुक्यांवर जलसंकट। राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट, मराठवाड्याला येलो तर विदर्भाला ऑरेंज अलर्टचा इशारा। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 27% पाणीसाठा शिल्लक। पावसानं ओढ दिल्यास नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार। देशभरातील हवामानाचा अचूक अंदाज सांगण्यासाठी शास्त्रज्ञांकडून AI मशीनचा वापर सुरू। आता AI सांगणार पावसाचा अंदाज आणि उष्णतेची माहिती। गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह, घर खरेदी, सराफा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल। आचारसंहितेमुळे मुंबई महापालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली, रुग्णसेवेवरतीही परिणाम। मुंबईतील खड्ड्यांना अभियंत्यांनाही जबाबदार धरणार, मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत। मुंबई होणार कचरामुक्त, झोपडपट्ट्यांमध्येही होणार कचऱ्याचं वर्गीकरण। ओला सुका कचऱ्यासाठी प्रत्येक झोपडपट्टीत 120 लिटरचे डबे। मध्य रेल्वेकडनं फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा सुरू, दंड वसुलीतून रेल्वेला तब्बल 300 कोटींचा मिळाला महसूल। मराठी पाट्यांवरील कारवाई थंडावली, पालिकेचे अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त। गुहागर तालुक्यात सुपारीचं भरघोस उत्पादन, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्यानं सुपारी बागायतदारांचं नुकसान। अकोल्यात दर्जेदार तुरीचा तुटवडा, तुरीचे दर आठवडाभरात 11,500 पार। खानदेशात पपईची आवक घटली, प्रतिदिन 10 ट्रक पपईची आवक घटल्यानं पपईच्या दरात वाढ। लसणाच्या फोडणीला पुन्हा महागाईची झळ, किलो मागे 30 ते 40 रुपयांची दरवाढ, सामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलं। भरधाव ट्रकची रुग्णवाहिकेसह तब्बल 10 वाहनांना धडक, नागपूरच्या मानकापूर चौकातील घटना, अपघातात 18 जण जखमी। लोणावळ्यातील बंगल्यात कर्णकर्कश आवाजात गाणी लावून अश्लील हावभाव करत तरुणांचा गोंधळ, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी पर्यावरणपूरक गुढी, दिल्लीच्या निवासांनी उभारली जाणार गुढी।